सगळ्या गुजरातवासियांना आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा. सगळ्या महाराष्ट्राला आषाढीच्या खूप शुभेच्छा. हरी विठ्ठल. या आषाढी एकादशीच्या पावन दिवशी आमच्या घुगुस मध्ये अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा घुगुसच्या मध्यबिंदू असणाऱ्या गांधी चौकातून तर वड्याच्या विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत पायी यात्रेचं आयोजन समस्त घुगुसवासियांतर्फे आणि विविध संघटनांतर्फे करण्यात येते. त्यात आमच्या तैलिक समाज बांधवांचा पुढाकार असतो आणि अतिशय सुंदर नियोजनबद्ध रॅलीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, जनसामान्य गोर गरिबाचा देव आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आणि या विठ्ठल रुक्माईचं या पवित्र दिनी दर्शन घेण्यासाठी आज आम्ही सर्व घुगुसवासीय वड्याकडे निघालेलो आहोत. मी सर्व महाराष्ट्रीय जनतेला, समस्त भारतवासियांना आषाढी एकादशीच्या शुभकामना देतो आणि विठ्ठल नामाचा हा जयघोष आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो ही देवाचरणी प्रार्थना करतो. जय हरी विठ्ठल. नेहमीप्रमाणे गेल्या 3 वर्षापासून हा संत तेली समाजातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे आणि घुगुसमध्ये एक भक्तिमय वातावरण असं या तेली समाजाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं आहे आणि घुगुसचे सर्व नागरिक आणि घुगुसचे ज्येष्ठ नागरिक या वारीमध्ये दरवर्षी मागील 3 वर्षापासून आपला सहभाग करत आहे आणि एक मोठा उपक्रम तेली समाजाने चालू केल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. आणि असंच सदैव पालखी हे कधी न संपणारा विषय आहे आणि हा सदैव चालत राहावे एवढी अपेक्षा करतो आणि सर्व घुगुसवासियांना आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेना विठ्ठल रुक्माईच्या कार्यक्रमाबद्दल हार्दिक शुभेच्छा.